सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीकडून 2022-23 रोजी कांदा विक्री झालेल्या जवळपास 37,000 शेतकरी महाराष्ट्र राज्य सरकारच्या अनुदानासाठी पात्र झाले होते। परंतु गेल्या 4-5 महिन्यापासून प्रकाश चोपडे हे शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करत असून जवळपास 6,000 शेतकरी कांदा अनुदानापासून वंचित आहेत। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीकडे वारंवार पाठपुरावा करून देखील सर्वसामान्य शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका घेतली जात नाही। यामुळेच प्रकाश चोपडे हे भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून भारतीय जनता पार्टी आणि पंचायत राज यांनी ग्रामविकास यांच्या माध्यमातून 26 जानेवारी 2024 रोजी सकाळी ठीक 8 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर येथे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ज्या शेतकऱ्यांना 350 रुपयांचं अनुदान अद्यापपर्यंत मिळालेले नाही त्या शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी 26 जानेवारी 2024 पासून आमरण उपोषण करणार आहेत। त्यासंबंधीचा सर्व पत्रव्यवहार जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर सदर बाजार पोलीस स्टेशन सोलापूर या ऑफिसकडे देऊन त्याचे पोच चोपडे यांच्याकडे घेतली आहे। त्यामुळे चोपडे यांनी सर्व शेतकऱ्यांना असे आवाहन केले आहे की 26 जानेवारी 2024 रोजी आपल्या हक्काच्या 350 रुपयांच्या अनुदानासाठी आपण सर्वांनी जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर येथे यावं आणि मला उपोषणासाठी सहकार्य करावं असं आवाहन त्यांनी केलेलं आहे।